हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर DF ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 22 आणि आजचा आपला टॉपिक आहे ॲक्टेनाइड्स। याच्या आधीच्या पिरियड्समध्ये आपण लॅन्थेनाइड्स विषयी कन्सेप्ट लक्षामध्ये घेतलेली आहे। आता आपल्याला ॲक्टेनाइड्स ही कन्सेप्ट लक्षामध्ये घ्यायची आहे। द एलिमेंट्स, द 14 एलिमेंट्स आफ्टर ॲक्टेनम 89, आफ्टर ॲक्टेनियम 89, that is from thorium 90 to lawrencium 103, thorium 90 to lawrencium 103 हे जे 14 एलिमेंट्स आहे यांचा जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे इट एंटर्स इनटू द 5f ऑर्बिटल ऑफ द 5f सबशेल, and as the electron enters into 5f orbital of the 5f subshell, that's why we can say that the 5f orbital is in filling process. These elements are called as actinide. जे एलिमेंट थोरियम 90 ते लॉरेन्शियम 103 या दरम्यानचे जे 14 एलिमेंट्स आहेत जे ॲक्टेनियम नंतरचे येतात ते तुम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली ॲक्टेनियम सारख्या प्रॉपर्टीज दाखवतात, म्हणून तर त्यांना आपण ॲक्टेनाइड्स असं म्हणत असतो। आणि हे जे 14 एलिमेंट्स आहे यांचं 5f ऑर्बिटल ऑफ द 5f सबशेल इज इन फिलिंग प्रोसेस असल्याचं आपल्याला दिसून येतं। सच 14 एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज ॲक्टेनाइड। यांची ओरिजिनल पोझिशन आपण ऑलरेडी स्टार्टिंग चॅप्टरच्या स्टार्टिंगला आपण बघितलं आहे की देअर ओरिजिनल पोझिशन इज इन 3rd B ग्रुप अँड 7th पिरियड, बरोबर आहे की नाही। 3rd B ग्रुप आणि 7th पिरियड मध्ये त्यांची ओरिजिनल पोझिशन आहे, बट टू मेंटेन द डेकोरम ऑफ द पिरियडिक टेबल दे आर प्लेस ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल इन सेपरेट सिरीज, and this series is called as second inner transition series, that is they are called as actinides. आता हे जे ॲक्टेनाइड्स आहे यांचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे तर रेडॉन 86 5f 1 to 14 6d 0 to 1 7s2 म्हणजे या ॲक्टेनाइड्सच्या 5f मध्ये 1 to 14 म्हणजे इलेक्ट्रॉन फिलिंग प्रोसेस मध्ये असतो, जे आपण शेवटचं वाक्य दिलं आहे दस द 5f ऑर्बिटल इज इन फिलिंग प्रोसेस, म्हणजे 5f मध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत गेल्याचं आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर 6d contain 0 to 1 electron and 7s contain 2 electron. That's why the electronic configuration is radon 86 5f 1 to 14 6d 0 to 1 7s2. Here it is found that the energy difference between 5f and 6d, 5f आणि 6d यांच्यामधला जो एनर्जी डिफरन्स आहे तो फार कमी आहे, म्हणजे त्यांची एनर्जी जवळपास सारखीच असते, थोडीफार कमी जास्त एकमेकाची असते। अँड दॅट्स वाय देअर आर सर्टन इरेग्युलॅरिटीज इन द फिलिंग ऑफ 5f अँड 6d। 5f आणि 6d मध्ये इलेक्ट्रॉन एंटरन्स विषयी काही अनसर्टनिटीज असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणूनच आपण दिलंय बघा द एनर्जी डिफरन्स बिटवीन 5f अँड 6d इज निग्लिजिबल। या दोघांमधला एनर्जी डिफरन्स हा निग्लिजिबल आहे अँड हेन्स द एंट्री ऑफ इलेक्ट्रॉन इन 6d अँड 5f इज अनसर्टन। त्यामुळे इलेक्ट्रॉनची जी एंट्री आहे ती 5f आणि 6d मध्ये अनसर्टन असल्याचं दिसेल। अनसर्टनचा एक्झॅक्ट काय अर्थ घ्यायचा हे जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघू तेव्हा तुमच्या लक्षामध्ये येईल, कारण या दोघांची एनर्जी जवळपास सारखी असल्यामुळे इलेक्ट्रॉनच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती आहे की 5f मध्ये जायचं का 6d मध्ये जायचं। हेन्स देअर आर सर्टन इरेग्युलॅरिटीज इन द फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन 6d अँड 5f ऑर्बिटल आणि त्यामुळे काही इरेग्युलॅरिटीज आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये असल्याचं दिसून येतं। आता आपण काय करू, हे जे 14 एलिमेंट्स आहे यांचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लक्षामध्ये घेणार। नाउ अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑल द ॲक्टेनाइड्स अलॉंग विथ ॲक्टेनियम। हे 14 ॲक्टेनाइड्स अलॉंग विथ ॲक्टेनियम आपण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षामध्ये घेणार आहे। एक्सपेक्टेड ॲज वेल ॲज ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण बघणार आहोत। आता बघा या ठिकाणी आपण घेतला ॲक्टेनियम AC89, ठीक आहे। आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं आहे। मग रेडॉन 86 म्हणजे 86 इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रेडॉननुसार असेल। उरले किती 3 इलेक्ट्रॉन 5f0 6d1 7s2। हा जो ॲक्टेनियम आहे याच्या f मध्ये काही इलेक्ट्रॉन जात नाही, हा ओरिजिनली डी ब्लॉक एलिमेंट आहे,
बरोबर आहे की नाही, कारण लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू 6d अँड दॅट्स वाय इट इज डी ब्लॉक एलिमेंट, म्हणून त्याला वरती मेन बॉडीमध्ये बसवलेला आहे आपण. आता हा जो ॲक्टेनियम आहे AC89 रेडॉन 86 5F0 6D17S2 याचं जे एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तेच त्याचं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. त्याच्यानंतर थोरियम 90. आता हा जो थोरियम 90 आहे याचा आपल्याला एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात घ्यायचं आहे. हे बघा, आपला काय असतो रेडॉन 86, त्याच्यानंतर घ्यायचा 5F 6D आणि 7S या पद्धतीने काढायची. 5F 6D 7S किती सांगितलंय, थोरियम 90 आहे. आता रेडॉन 86 म्हणजे 86 इलेक्ट्रॉनचा हिशोब झालेला आहे. उरले किती आता 4. त्या 4 पैकी 2 टाका 7S मध्ये, 1 टाका D मध्ये. 86 87 88 89 आणि 1 टाकला म्हणजे किती झाले 90. हे झालं थोरियमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता हे जे थोरियमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण दिलेलं आहे रेडॉन 86 5F1 6D17S2. पण प्रत्यक्षामध्ये असं दिसून आलेलं आहे की इन थोरियम 90 द 5F इलेक्ट्रॉन इज शिफ्टेड टू 6D. 5F मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो 6D मध्ये एक्सेप्शनली शिफ्ट झाल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे 5F मधला इलेक्ट्रॉन 6D मध्ये गेला म्हणजेच 5F मध्ये राहतील 0 आणि 6D मध्ये होतील 2 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे थोरियमचं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे रेडॉन 86 5F0 6D27S2. थोरियम हा असा एकमेव आहे की ज्याच्या ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये 6D मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. बाकीच्यांकडे आयदर 1 किंवा 0 इलेक्ट्रॉन असल्याचं तुम्हाला दिसेल, परंतु याच्यामध्ये मात्र ॲक्च्युअलमध्ये 6D मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. कारण थोरियमच्या बाबतीत असं दिसून आलंय की एक्सेप्शनली द इलेक्ट्रॉन इज शिफ्टेड फ्रॉम 5F टू 6D अँड दॅट्स वाय द ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ थोरियम इज रेडॉन 86 5F0 6D27S2. नाव द नेक्स्ट वन इज प्रोटेक्टेनियम PA91. आता 91चा हिशोब आपल्याला द्यायचा आहे. पुन्हा तोच विचार, कोणाचंही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं म्हटलं की पहिले असा सापळा काढून घ्यायचा. रेडॉन 86 5F 6D7S, प्रोटेक्टेनियम 91 आहे. 86चा हिशोब झाला, उरले किती 5. त्यापैकी 2 इथे गेले, उरले 3. 1 इथे गेला, इथे किती येतील 2. म्हणजे रेडॉन 86 5F2 6D17S2. बघा, प्रोटेक्टेनियम PA91 रेडॉन 86 5F2 6D17S2. प्रोटेक्टेनियमच्या बाबतीमध्ये जे त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तेच त्याचं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा आहे. म्हणजे एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन प्रोटेक्टेनियमच्या बाबतीमध्ये सारखं असल्याचं दिसतं. ज्याच्या बाबतीमध्ये सारखं आहे त्याला आपण स्टार करू. थोरियमचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल वेगळं आहे, त्याला आपण स्टार केलेला नाही. हे मात्र एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल सेम आहे. आता आपण असं म्हणू शकतो थोरियमच्या बाबतीमध्ये ॲक्च्युअलमध्ये 5F मध्ये इलेक्ट्रॉनच नव्हता, ॲक्टेनियमच्या बाबतीमध्ये पण नाही आहे आणि थोरियमच्या बाबतीमध्ये पण नाही आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की द एंट्री ऑफ इलेक्ट्रॉन इन 5F स्टार्ट्स फ्रॉम प्रोटेक्टेनियम PA91. 5F मधली इलेक्ट्रॉनची जी एंट्री आहे ती प्रत्यक्षात ॲक्टेनियम पासून पण सुरू होत नाही, थोरियम पासून पण सुरू होत नाही, तर ती प्रोटेक्टेनियम पासून सुरू झाल्याचं आपल्याला दिसून येतं. इट स्टार्ट्स फ्रॉम प्रोटेक्टेनियम, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे घेतला आपण युरेनियम U92. आता हा जो युरेनियम U92 आहे याच्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल, इथे 92 म्हटले म्हणजे इथे 3 येतील. कसे, 86 + 2 88 89 आणि 3 घेतले 92 झाले. मग त्याचं काय येईल, रेडॉन 86 5F3 6D17S2. Here also the expected and actual electronic configuration for uranium is same. स्टार करून टाकलं त्याला मी, कारण दोघांचेही एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असल्याचं आपल्याला दिसतंय. त्यानंतर घेतला नेपच्युनियम NP93 रेडॉन 86 5F4 6D17S2. इथे सुद्धा 5F4 6D17S2 आहे. म्हणजे याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असल्याचं दिसून येत आहे. म्हणजे आतापर्यंत आपण असं म्हणू शकतो की अप टू नेपच्युनियम
अप टू नेपच्यूनियम द एक्सपेक्टेड अँड ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज सेम एक्सेप्ट थोरियम. थोरियम सोडला तर बाकी हे जे आहेत वरचे यांचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असल्याचं दिसून येतं. दुसरा मुद्दा असा की अप टू नेपच्यूनियम 93 या 93 पर्यंत 6D मध्ये इलेक्ट्रॉन असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे 6D रिटेन इट्स इलेक्ट्रॉन. म्हणून इथे 2 नंबरचा आपण नोट दिली आहे बघा. फॉर द लाइटर मेंबर लाइक थोरियम 90 टू NP93 these element retain their 6D इलेक्ट्रॉन. ते त्यांचा 6D इलेक्ट्रॉन रिटेन ठेवतात. त्या 6D इलेक्ट्रॉनला ते 5F कडे जाऊ देत नाही. याचा अर्थ 6D ची एनर्जी कमी असली पाहिजे आणि त्यामुळे तो इलेक्ट्रॉन स्वतःकडे रिटेन करू शकत असला पाहिजे. परंतु पुढे ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ 5F डिक्रीजेस. बघा 93 पर्यंत काय होतं, 6D ची एनर्जी कमी असते आणि 6D ची एनर्जी कमी असल्यामुळे 6D स्वतःचा इलेक्ट्रॉन रिटेन करतो. पण 93 नंतर जसं जसं ॲटॉमिक नंबर वाढत जातं आपल्याला असं दिसतं की उलट 5F ची एनर्जी कमी झालेली आहे. ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ 5F डिक्रीजेस ॲज कम्पेअर टू 6D. आणि त्यामुळे आफ्टर 93 म्हणजे 94 पासून 94 प्लुटोनियम पासून तुम्हाला असं दिसेल हेन्स फ्रॉम प्लुटोनियम 94 ॲज द एनर्जी ऑफ 5F इज लेस दॅन 6D द इलेक्ट्रॉन फ्रॉम 6D इज शिफ्टेड टू 5F. 6D मधला इलेक्ट्रॉन हा 5F मध्ये शिफ्ट झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि 6D मधला इलेक्ट्रॉन 5F मध्ये शिफ्ट झाला म्हणजेच याचा अर्थ 5F मध्ये इलेक्ट्रॉन वाढेल आणि 6D मध्ये इलेक्ट्रॉन 0 झाल्याचं आपल्याला दिसून येईल. अर्थात 2च्या बाबतीमध्ये हे होणार नाहीये. ते 2 आहे CM96 हा जो आपण घेतलाय क्युरियम आणि त्याचबरोबर आहे लॉरेन्शियम 103 जो बॉटमला आपण दिलाय. का होत नाही त्यांच्यामध्ये 6D मधला इलेक्ट्रॉन 5F मध्ये का जात नाही हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघता बघता लक्षात येईल. काय मुद्दा मांडलाय लक्षात घ्या. अप टू 93 पर्यंत 6D नी स्वतःचा इलेक्ट्रॉन रिटेन केलेला आहे जे पॉइंट नंबर 2 मध्ये मी सांगितलंय. पण पॉइंट नंबर 3 मध्ये मी सांगितलं की ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ 5F डिक्रीजेस ॲज कम्पेअर टू 6D अँड दॅट्स वाय द इलेक्ट्रॉन फ्रॉम 6D इज फाउंड टू बी शिफ्टेड टू 5F. 6D मधला इलेक्ट्रॉन 5F मध्ये पुढच्या सगळ्या एलिमेंटसाठी शिफ्ट झाल्याचं दिसतं. कोणापासून, प्लुटोनियम 94 पासून या सगळ्या एलिमेंट करता 6D मधला इलेक्ट्रॉन 5F मध्ये शिफ्ट होतो. हा फक्त दोघं जण नाही, ते दोघं आहे क्युरियम CM96 आणि त्याचबरोबर लॉरेन्शियम LR103. या बाबतीमध्ये मात्र 6D नी स्वतःचा इलेक्ट्रॉन रिटेन केल्याचं आपल्याला अभ्यासाच्या दरम्यान लक्षात येणार आहे. आता आपण या ठिकाणी 94 पासून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघणार आहे. 94 म्हटल्याबरोबर काय कराल तुम्ही, 94 आहे आपल्या रेडॉन 86 चा हिशोब आपण दिलेला आहे. आता 94 चा द्यायचा आहे म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पुढे त्या ठिकाणी दाखवायचे आहेत. 8 मग ते 2 इथे टाका, बरोबर आहे. मग आता 6 द्यायचे आहेत, 1 इथे टाकला, इथे किती येतील 5. म्हणजेच हा जो प्लुटोनियम आहे याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल रेडॉन 86 5F5 6D1 7S2 असं त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्याचं आपल्याला दिसेल. परंतु होतं काय की या ठिकाणी 5F ची एनर्जी ही 6D पेक्षा कमी असल्यामुळे 6D मधला इलेक्ट्रॉन हा आपल्याला इथे शिफ्ट झाल्याचं दिसून येतं. द इलेक्ट्रॉन फ्रॉम 6D इज शिफ्टेड टू 5F. म्हणजे 5F 5 च्या ऐवजी 5F6 होईल आणि 6D 0 झाल्याचं आपल्याला दिसून येईल. अँड दॅट्स वाय फॉर प्लुटोनियम द एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज रेडॉन 86 5F5 6D1 7S2 but its actual electronic configuration is radon 86 5F6 6D0 7S2. हे त्याचं ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असल्याचं तुम्हाला दिसेल. अमेरिकन AM95 यामध्ये सुद्धा 6D मधला इलेक्ट्रॉन 5F मध्ये शिफ्ट होतो आणि त्यामुळे 5F6 6D1 7S2 च्या ऐवजी 5F7 6D0 7S2 झाल्याचं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर घेतलाय क्युरियम CM96. यामध्ये त्याचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, 96 म्हटलाय ना, हा 86 आणि हा 96, 10 इलेक्ट्रॉनचा हिशोब द्यायचा आहे. इथे 2 टाका,
8चा द्यायचा, इथे 1 टाका. 7चा द्यायचा, इथे 7 देऊन टाका. हे झालं क्युरियमचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. रेडॉन 86 5F7 6D1 7s2. आता याच्या 5F मध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे हा हाफ फील्ड आहे, त्याला एक हाफ फील्ड स्टॅबिलिटी मिळते. आता काय होतं, हा 5F7 याची एनर्जी कमी असून सुद्धा 6D कडनं इलेक्ट्रॉन घ्यायला तयार होत नाही. कारण त्यांनी जर का इलेक्ट्रॉन घेतला तर 5F7चं 5F8 होईल, हाफ फील्ड स्टॅबिलिटी चालली जाईल. त्याकरता CM हा तयार होत नाही आणि त्यामुळे CM96 रिफ्युजेस फॉर द ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम 6D टू 5F. 6D मधला इलेक्ट्रॉन 5F मध्ये तो शिफ्ट होऊ देत नाही, कारण याची हाफ फील्ड स्टॅबिलिटी जाईल आणि त्यामुळे उलट प्रॉब्लेम क्रिएट होईल. स्टॅबिलिटीज कमी होऊन जाईल तर चालणार नाही ते, आणि त्यामुळे 6D मधला इलेक्ट्रॉन रिटेन राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. व्हॉट इज द रिझन? ऑल्दो द एनर्जी ऑफ 5F इज लेस, पण तरी सुद्धा 6D मधला इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट नाही झाला, जसा इथे झाला तसा इथे नाही झाला. का? कारण ती हाफ फील्ड स्टॅबिलिटी डिस्टर्ब होऊ द्यायची नव्हती. आणि त्यामुळे या CM96 क्युरियमच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं दिसेल की त्याचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. ज्यांचं ॲक्च्युअल आणि एक्सपेक्टेड सेम होतं त्यांना आपण स्टार केलेलं आहे. याचा एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल का सेम आहे? टू मेंटेन द हाफ फील्ड स्टॅबिलिटी. त्याच्यानंतर बर्केलियम BK97 याच्या बाबतीमध्ये 5F8 6D1 7s2 हा 6D मधला इलेक्ट्रॉन 5F मध्ये जातो. 5F9 6D0 झाल्याचं दिसतं. दिस कंटिन्यूज. तुम्ही एक एक त्याच्यामध्ये लक्षात घेऊ शकता. कॅलिफोर्नियम 98 आहे, वाटलंच तर याचं आपण एक्सपेक्टेड कसं तयार करता येईल बघू. 98 म्हणतात आहे, म्हणजे 12 इलेक्ट्रॉन्स 86 पेक्षा जास्त आहे. 2 इथे टाका, 10 जास्त आहे. 1 इथे टाका, 9 जास्त आहे. 9 इथे दिले, म्हणजे कॅलिफोर्नियमचं एक्सपेक्टेड येईल रेडॉन 86 5F9 6D1 7s2 आहे का बघा. 5F9 6D1 7s2 या ठिकाणी 5F ची एनर्जी कमी आहे, म्हणजे 6D मधला इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार इकडे, म्हणजे 5F10 6D0 7s2 झालेला आहे. त्याचप्रमाणे आइन्स्टायनियम मध्ये सुद्धा ES99 मध्ये सुद्धा 6Dचा इलेक्ट्रॉन 5F मध्ये ट्रान्सफर झाल्याचं दिसेल. त्यामुळे रेडॉन 86 5F11 6D0 7s2. त्याचबरोबर तेच तुम्हाला फर्मियम मध्ये झाल्याचं दिसेल, मेंडोलिनियम मध्ये सुद्धा झाल्याचं दिसेल, नोबेलियम मध्ये सुद्धा झाल्याचं दिसेल की 6D मधला इलेक्ट्रॉन 5F मध्ये एंटर झालेला आहे. आता लॉरेन्शियमच्या बाबतीमध्ये बघा, लॉरेन्शियम LR103 याच्या बाबतीमध्ये याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे रेडॉन 86 5F14 6D1 7s2. आता 5F14 फुलफिल झाला F, त्याच्यापेक्षा जास्त बसू शकणार नाही इलेक्ट्रॉन, आणि त्यामुळे 6D मधला इलेक्ट्रॉन हा 5F मध्ये येऊ शकणार नाही, कारण ऑलरेडी 5F हा कम्प्लिटली फिल्ड आहे. आणि म्हणून इथे सुद्धा 6D मधला इलेक्ट्रॉन रिटेन राहतो असं तुम्हाला दिसून येईल. आणि म्हणून हा जो लॉरेन्शियम आहे याचं सुद्धा एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असल्याचं दिसेल. इथे प्लुटोनियम 94 पासून हे दोघच जण असे निघाले की ज्यांनी स्वतःचं एक्सपेक्टेड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिटेन ठेवलंय, म्हणजे 6D मधला इलेक्ट्रॉन रिटेन ठेवलाय. त्याच्या मागचं कारण क्युरियमच्या बाबतीत आहे टू मेंटेन द हाफ फील्ड स्टॅबिलिटी, आणि लॉरेन्शियमच्या बाबतीमध्ये टू मेंटेन द फुल फील्ड स्टॅबिलिटी. एक गोष्ट लक्ष द्या, यापैकी कोणाचंही तुम्हाला ॲक्च्युअल म्हणजे एक्सपेक्टेड किंवा ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायला जर का विचारलं अचानक मध्येच, तर ते तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, प्रोव्हाइडेड दॅट ॲटॉमिक नंबर तुमचे पाठ असतील. आता उदाहरणार्थ CF98 कॅलिफोर्नियम याचं डायरेक्ट आपल्याला विचारलं की एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा, तर तुम्हाला काय काय येणं आवश्यक आहे? पहिले तुम्हाला हा स्केलेटॉन माहीत पाहिजे की कोणत्याही ॲक्टेनाइटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं तर हा ढाचा लिहिता आला पाहिजे. रेडॉन 86 5F 6D7s. आता तुम्हाला कोणाचं सांगितलं आहे? कॅलिफोर्नियम CF98. चला 86 आणि 98 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 12चा. मग 12चा डिफरन्स आहे, 7s मध्ये 2 टाकत असतो आपण, 10चा डिफरन्स राहिला. इथे 1 टाकत असतो आपण, 9चा डिफरन्स राहिला, आणि ते 9F मध्ये राहतील. बघा कॅलिफोर्नियम याच्या 5F9 6D1 7s2. आणि आता एक्सपेक्टेड तर जमलं, ॲक्च्युअल कसं जमेल? तर ॲक्च्युअल करता हे मुद्दे तुमच्या डोक्यात पाहिजे. हा जो कॅलिफोर्नियम आहे या कॅलिफोर्नियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 98 आहे, म्हणजे याचा अर्थ प्लुटोनियम नंतर आहे. मग प्लुटोनियम नंतरच्या एलिमेंटसाठी आपण काय कन्सेप्ट सांगितली आहे की ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ 5F डिक्रीजेस ॲज कम्पेअर टू 6D.
अँड हेन्स फ्रॉम प्लुटोनियम 94 पासून आपल्याला असं दिसतं की द इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर फ्रॉम 6d टू 5f. 6d मधला इलेक्ट्रॉन 5f मध्ये ट्रान्सफर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग 6d मधला इलेक्ट्रॉन 5f मध्ये ट्रान्सफर झालाय याचा अर्थ असा की या ठिकाणी सुद्धा कॅलिफोर्नियम मध्ये सुद्धा तेच होणार. 6d मधला इलेक्ट्रॉन 5f मध्ये ट्रान्सफर होणार. त्यामुळे इथे 5f10 6d0 7s2 झाल्याचं आपल्याला दिसतं. बघा 5f10 6d0 7s2 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला या ठिकाणी कॅलिफोर्नियम मध्ये झाल्याचं दिसून येणार आहे. तर दिस इज अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनाइड्स. एक्सपेक्टेड किंवा ॲक्च्युअल हे लिहित असताना तुम्हाला पहिले हा ढाचा माहीत असणं आवश्यक आहे, स्केलेटॉन. त्याच्यावरनं तुम्ही एक्सपेक्टेड तयार करू शकता आणि ॲक्च्युअलसाठी हे मुद्दे आपल्याजवळ पाहिजेत. काय काय मुद्दे आहेत? पहिला मुद्दा आहे थोरियमच्या बाबतीमध्ये की थोरियममध्ये 5f मध्ये इलेक्ट्रॉन राहत नाही, तो 6d मध्ये चालला जातो. हा पहिला पॉईंट लक्षात ठेवा. त्यामुळे थोरियमचं एक्सपेक्टेड लिहिलं की त्यातला 5d मधला 6s मध्ये 5d मधला जो आहे 5f मधला जो आहे तो 6d मध्ये टाकून द्यायचा, म्हणजेच त्या ठिकाणी 5f0 6d2 झाल्याचं दिसेल. ही पहिली नोट डोक्यात ठेवायची आहे. दुसरी नोट, लाइटर मेंबर अप टू 93 थोरियम 90 पासून ते 93 Np93 पर्यंत तुम्हाला असं दिसेल की 6d इलेक्ट्रॉन रिटेन आहे. 6d इलेक्ट्रॉन रिटेन आहे याचा अर्थ 91 92 93 यांचं एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. 91 92 93 एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. प्लुटोनियम 94 पासून काय झाल्याचं दिसतं आपल्याला? तर प्लुटोनियम 94 पासून आपल्याला असं लक्षामध्ये येतं की इलेक्ट्रॉन जो आहे हा उलट 6d मधला इलेक्ट्रॉन हा 5f मध्ये गेल्याचं दिसतं. का? कारण फ्रॉम प्लुटोनियम 94 ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस जसं जसं ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी वाढत जातो तसं तसं आपल्याला असं लक्षामध्ये येतं की एनर्जी ऑफ 5f डिक्रीजेस ॲज कम्पेअर टू 6d. आणि त्यामुळे उलट 6d मधला इलेक्ट्रॉन स्वतःला कोणामध्ये ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतो? तर 5f मध्ये ट्रान्सफर करायचा प्रयत्न करतो. तुम्हाला दिसेल या ठिकाणी प्लुटोनियम 94 पासून प्रत्येक वेळा 6dचा इलेक्ट्रॉन 5f मध्ये ट्रान्सफर झालाय. पण 6d मधल्या इलेक्ट्रॉनला 5f मध्ये दोन एलिमेंटच्या बाबतीमध्ये जाता आलेलं नाही. ते आहे क्युरियम 96 आणि लॉरेन्शियम 103. का? कारण क्युरियम 96 मध्ये 5f7 होते. तो हाफ फील्ड स्टॅबिलिटी गमवायला तयार नव्हता म्हणून त्यांनी 6dचा इलेक्ट्रॉन घेतलाच नाही. आणि त्यामुळे क्युरियमच्या बाबतीमध्ये एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम असल्याचं दिसून येतं. तीच कन्सेप्ट लॉरेन्शियमच्या बाबतीत आहे. 5f14 6d1 ऑलरेडी फुलफिल्ड आहे 5f, तो अजून इलेक्ट्रॉन कसा काय घेईल? आणि त्यामुळे लॉरेन्शियमचं सुद्धा एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सेम आहे. हे जे 3 पॉईंट्स आहे हे डोक्यामध्ये पक्के ठेवा आणि हा स्केलेटॉन पक्का ठेवा. तुम्हाला एक्सपेक्टेड आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सहजपणे लिहिता येईल, प्रोव्हाइडेड दॅट तुम्हाला हे एलिमेंट विथ ॲटॉमिक नंबर लक्षामध्ये असणं आवश्यक आहे. मला वाटतं की तुम्हाला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यामुळे सहजपणे लिहिता येतील. सगळे क्रमाक्रमाने लिहायचे नाही. एक कोणताही मधातला एलिमेंट घ्यायचा आणि त्याचं एक्सपेक्टेड लिहिता येतं का ते बघायचं, त्याचं ॲक्च्युअल लिहिता येतं का ते बघायचं. नाही जमलं तर हे मुद्द्याकडे लक्ष द्यायचं आणि त्याच्यावरनं जमतं का ते बघायचं. तेवढं जमलं म्हणजे तुम्हाला समजेल की हे पॉईंट आपल्या डोक्यात असणं आवश्यक आहे. ऑल दिस इज अबाउट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ॲक्टिनाइड्स.